येस, स्टार्ट करू क्वेश्चन पेपर डिस्कस करायला. पहा क्वेश्चन फर्स्ट काय होता, चूज द करेक्ट ऑप्शन अमंग द फॉलोइंग. ओके, फर्स्ट क्वेश्चन होता द लिनियर इक्वेशन 4x minus 5y is equal to 16 has a unique solution, two solutions, infinite many solutions and no solutions. येस, याचा आन्सर इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स. इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स बरोबर ना, कारण 4x minus 5y is equal to 16 हे एक लिनियर इक्वेशन आहे टू व्हेरिएबल्स मधलं. आणि कोणतंही इक्वेशन की जे टू व्हेरिएबल मध्ये आहे, लिनियर आहे, अशा इक्वेशनला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. ही गोष्ट आपण पाहिली होती. ओके, सर्वांचं बरोबर देखील आहे, कुणाचं चुकलेलं नाही हा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय होता, इफ 2,0 इज अ सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन 2x plus 3y is equal to k, then the value of the k is. काय करायचं होतं रे यामध्ये, हा जो पॉइंट दिलेला आहे ना 2,0, बस या इक्वेशन मध्ये पुट करायचा होता. म्हणजे ही एक ऑर्डर्ड पेअर होते नाही का, म्हणजे x ऍज अ x म्हणून इनपुट 2 घ्याल आणि ऍज अ y म्हणून इनपुट 0 घ्याल. बस x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 0 या इक्वेशन मध्ये पुट करायचं होतं. इक्वेशन दिलं होतं आपल्याला 2x प्लस 3y इज इक्वल टू k. बस x इज इक्वल टू 2 पुट करतो. सो 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 3 इंटू ब्रॅकेट 0 इज इक्वल टू k. सो 2 2 जा 4 असतं नाही का, आणि 3 इंटू 0 नाही का, 0च्या कॉन्टॅक्ट मध्ये कुणी आला ना की त्याला 0 करून टाकतो रे. सो 3 इंटू 0 0 होतं. सो 4 प्लस 0 इज इक्वल टू k. सो k ची व्हॅल्यू 4 यायला पाहिजे. ओके, सो आता हा एमसीक्यू मध्ये बऱ्याच जणांनी काय मिस्टेक केली माहितीये का, सो 3 इंटू 0 3 लिहिलेलं आहे, कसं काय रे 3 इंटू 0 3. सो त्यामुळे तुमचं आन्सर रॉंग झालेलं आहे. सो पहा ना, तुम्ही असाच मार्क घालवून टाकलात नाही का, 1 मार्क. इतका सिंपल क्वेश्चनचा काय केलं तर 3 इंटू 0 3 लिहिलं. सो 4 प्लस 3 7 असं आन्सर लिहिलंय काही जणांनी. ओके, सो त्यामुळे फुकटचा मार्क गेला तुमचा 1. सो पुढे पहा, क्वेश्चन नंबर 3. The equation y is equal to 5 in two variables can be written as. Yes, कोण सांगेल रे याचं करेक्ट आन्सर काय? येस, कोण सांगतंय माईक ऑन करून? सर मी सांगू? येस बोल. बी. बी बी नाही रे, काय चूक झाली तुमची, पहा ना. सर सी. सी पण नाही रे, हे पण रॉंग. ऑप्शन डी करेक्ट आहे. येस, ऑप्शन डी करेक्ट आहे यार, ऑप्शन डी करेक्ट आहे. पाहणार आहे काय इक्वेशन दिलेलं आहे, y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5. मला पहिली गोष्ट सांगा, यामध्ये x ची टर्म आहे का रे? या इक्वेशन मध्ये x ची टर्म आहे का, ऍक्च्युअल मध्ये आहे का? येस ऑर नो सांगा, कुठं दिसतंय का तुम्हाला यात x? मग x ची टर्मच नाहीये तरी पण x ची टर्म लिहायचे, मग त्याचा कोएफिशियंट तुम्हाला 0 लिहायला लागेल ना रे, 0 लिहायला लागेल. सो 0 इंटू x प्लस y चा कोएफिशियंट तर 1 नाही, काहीच नसतं तेव्हा 1 असतं. y इज इक्वल टू 5. बट हे 0 इंटू एक्स तर 0च होईल ना रे. 0 इंटू एक्स काय होऊन जाईल, 0च होईल. सो डायरेक्ट इनडायरेक्टली हे काय आहे रे, y इज इक्वल टू 5 असंच आहे. y इज इक्वल टू 5 असंच आहे, डायरेक्ट इनडायरेक्टली. सो ऑप्शन डी पाहिजे होता नाही का, डी पाहिजे होता. सो आता पुन्हा चुकल का रे ही गोष्ट, सांगा मला. सर्वांच्या लक्षात आली आहे का ही गोष्ट? y इज इक्वल टू 5 असं इक्वेशन होतं, यामध्ये x ची टर्मच नाहीये आणि x ची टर्म नाहीये आणि तरी पण लिहायची नाही का. मग अशा वेळेस काय करायचं, त्याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा, कारण 0 इंटू एनिथिंग 0 होतं. सो हा 0 इंटू एनिथिंग 0 इंटू एक्स ला मल्टिप्लाय केल्यानंतर हा याला 0 करून टाकेल, ही टर्मच 0 करून टाकेल, म्हणजे ही टर्म नाहीयेच असं दिसेल. ओके, म्हणजे थोडक्यात y इज इक्वल टू 5 आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो ना, हे y इज इक्वल टू 5 असंच आहे, बट तरी पण x ची टर्म लिहायची, मग त्याचा कोएफिशियंट मी 0 घेऊन टाकला. येस, आता सर्वांना क्लिअर आहे का? हो सर. हो सर. येस, पुढे जातो. क्वेश्चन नंबर 4 पहा काय, x इज इक्वल टू 9 y इज इक्वल टू 4 इज अ सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. येस, कोणत्या इक्वेशनचं हे सोल्युशन आहे असं विचारलेलं आहे. सो काय करायचं होतं बेसिकली, x इज इक्वल टू 9 अँड y इज इक्वल टू 4 या व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये टाकून पाहायच्या होत्या. सो याचा आन्सर होतं सी नाही का. पाहणार आहे x प्लस 2y इज इक्वल टू 17. सो मी काय करेन, x ची व्हॅल्यू 9 टाकेन नाही का, x ची व्हॅल्यू टाकेन 9 प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू टाकेन मी 4. किती येतोय पाहिन,
सो 9 प्लस 4 टू जा 8 असतं आणि 9 प्लस 8 17 असतं. येस 17 आहे. येस करेक्ट. म्हणजे डेफिनेटली ऑप्शन सी हेच आन्सर असणार. ओके, कारण या इक्वेशन मध्ये जेव्हा मी एक्स ची व्हॅल्यू 9 टाकतोय आणि वाय ची व्हॅल्यू 4 टाकतोय तेव्हा मला 17 मिळतंय. सो ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर होत. सो क्वेश्चन नंबर 5 ला जाऊ पुढे. इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द वाय ऍक्सिस अँड 6 युनिट्स अबाउट द ओरिजिन इज. ओके, ही गोष्ट मी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितली होती आणि ज्यांनी नोट्स काढले असतील ना त्यांचा हा क्वेश्चन बरोबर आलेला असेल. सांगितली होती ना रे, की जसं की पहा, हा हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिस आहे, व्हर्टिकल लाईन वाय ऍक्सिस आहे. सो काय होती इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द एक्स ऍक्सिसला पॅरल असणारी लाईन आणि 6 युनिट्स अबाव द ओरिजिन, म्हणजे अशी काहीतरी लाईन असेल नाही काय, ही अशी की जी 6 युनिट्स अबाव आहे नाही का, 6 युनिट्स अबाव आहे. 6 युनिट्स जर अबाव असेल तर हा पॉइंट डेफिनेटली काय असेल, कोण सांगेल मला? येस, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कोण सांगेल मला? 0,6. येस करेक्ट, 0,6. सो ही ती लाईन असेल ना रे, ही ती लाईन असेल 0,6 आणि 0,6 मधून पास होणारी लाईन म्हणजेच काय असते रे, y इज इक्वल टू 6 ना. ओके, इथे y पॉइंट आहे, y इज इक्वल टू 6 आहे. सो अशी ती लाईन होती. सो ऑप्शन सी हे करेक्ट होता. ऑप्शन सी हा करेक्ट होता. सो आलंय सर्वांच्या लक्षात? हो सर. ओके ठीक आहे, पुढे जातो आता. क्वेश्चन नंबर 2 पहा नाही का, सॉल्व द फॉलोइंग. एक ऑप्शनल पण दिला होता नाही का, की म्हटलं हा आउट ऑफ काढतील यावेळेस, तर एक ऑप्शनल देऊ बाबा, एखादा नाही जमला तर सॉल्व्ह करतील म्हणून नाही का. सो टोटल 6 क्वेश्चन दिले होते, कोणते 5 सॉल्व्ह करायचे होते. ओके पहा काय होता, चेक विच ऑफ द फॉलोइंग आर द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस 2y इज इक्वल टू 6 अँड विच आर नॉट. काय म्हटलेलं आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 6. सर्वांचा बरोबर आलेला आहे क्वेश्चन, इतका डिफिकल्ट नव्हता. 0,4 हे सोल्युशन आहे का नाही चेक करायचंय ना. सो मी काय करतो, 0,4 हा पॉइंट इक्वेशन मध्ये टाकून पाहतो ना, x ची व्हॅल्यू 0 टाकेन, y ची व्हॅल्यू 4 टाकेन. ओके, हे ऑर्डर्ड पेअर असते, मी आधीच मेन्शन केलेलं आहे तुम्हाला की ऑर्डर्ड पेअर असते. फर्स्ट इनपुट जी व्हॅल्यू असते ती x चीच असते आणि सेकंड वाली जी व्हॅल्यू असते ती y चीच असते. सो 0 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 4, अरे किती येते, 8 येते का, 6 पाहिजे होतं. सो 0,4 हे तर सोल्युशन नाहीये, इज अ नॉट ए सोल्युशन असं म्हणू शकतो मी नाही का, नॉट ए सोल्युशन. बट तुम्ही जर सेकंड पॉइंट घेतलात 2,2, येस 2,2 जर पॉइंट घेतलात आणि यामध्ये पुट केलात, x ची व्हॅल्यू 2 टाका, y ची व्हॅल्यू 2 टाका. सो 2 प्लस 2 इंटू 2 4 होतं. सो 4 प्लस 2 6, येस 6 आलं ना रे, 6 आलं, इज इक्वल टू 6 आलं. सो हे सोल्युशन आहे असं म्हणू शकतो ना मी. येस हे सोल्युशन आहे. सो क्लिअर आहे सर्वांना हा क्वेश्चन? येस, कुणाला काही डाऊट? नाही सर, नाही डाऊट. ठीक आहे, पुढे जातो पहा. राईट 2 सोल्युशन्स फॉर द इक्वेशन्स. ओके, कोणतीही 2 सोल्युशन्स लिहायची होती तुमची आवडती नाही का. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. काय करायचं रे, तुमची आवडती व्हॅल्यू घ्यायची x ची आणि त्याच्याशी रिलेटेड y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना. जसं की मी माझी आवडती व्हॅल्यू घेतो, x ची व्हॅल्यू मी 0 घेतो. x ची व्हॅल्यू जर 0 घेतो तर y ची व्हॅल्यू येईल काय रे, कोण सांगेल मला कॅल्क्युलेशन करून? सर्वजण नोटबुक आणि पेन घेऊन बसतात ना रे लेक्चरला. कुणी असं नाही ना की झोपून बेडवरती मस्तपैकी लेक्चर पाहतंय. नाही सर. येस, मग सांगा मला पटकीनी y ची व्हॅल्यू काय येईल. x ची व्हॅल्यू मी 0 पुट करतोय, y ची व्हॅल्यू काय येईल? सर 9. 9. सर 4. 4 येईल, 4 येईल. x ची व्हॅल्यू 0 पुट करून पहा, 0 इंटू 2 0च होऊन जाईल, 0च होऊन जाईल. आणि y 3 हे y ला मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यावरती डिवायडेड बाय होईल. सो 12 डिवायडेड बाय 2 4 येईल.
पटकिनी सांगा मला वायची व्हॅल्यू मी 0 पुट करतोय, वायची व्हॅल्यू 0 पुट करतोय. आता एक्सची व्हॅल्यू काय येईल? वायची व्हॅल्यू 0 पुट करतोय, एक्सची व्हॅल्यू काय येईल सांगा. सर 6. येस करेक्ट. सो 2 पॉइंट्स तर मला मिळाले नाही का, एक 0,4 आणि दुसरा 6,0. सो झाला आन्सर नाही का. सो जास्त लेंदी कॅल्क्युलेशन मध्ये पण मी बिलकुल गेलोच नाही का. एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली, वायची 4 मिळाली, वायची 0 पुट केली, एक्स ची 6 मिळाली. सो हे तर सोल्युशन्स असणारच आहेत डेफिनेटली 2x + 3y = 12 चे. सो किती सिंपल कॅल्क्युलेशन मध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह केला मी. ओके ठीक आहे, समजलाय सर्वांना क्वेश्चन? पुढे जाऊ. सिंगल डाऊट असेल तरी विचारा मला, डाऊट्स क्लिअर करून घ्या. ओके, कारण यानंतर खूप साऱ्या टेस्ट राहणार आहेत. सो तिथे तरी तुमच्या चुका तुम्ही अवॉइड करा नाही का. पुढे जातो. थर्ड क्वेश्चन काय होता? सर्वांचा बरोबर आहे ना का. इन अ वन डे इंटरनॅशनल क्रिकेट मॅच बिटवीन इंडिया अँड श्रीलंका played in a Pune, 2 Indian batsmen together scored 204 runs. Express this information in the form of an equation. इक्वेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायची होती. मी असं म्हणतो की फर्स्ट बॅट्समननी काहीतरी एक्स रन्स केलेले आहेत. ओके, फर्स्ट बॅट्समननी एक्स रन्स केलेले आहेत आणि सेकंड बॅट्समननी वाय रन्स केलेले आहेत आणि दोघांनी मिळून 204 रन्स केलेले आहेत. सो मी इक्वेशन असं लिहू शकतो, x + y = 204. असं इक्वेशन मी लिहू शकतो. येस, सर्वांचं बरोबर आहे. खूप सिंपल क्वेश्चन होता, 1 मार्कचा. इथे फोर्थ क्वेश्चन पहा. फोर्थ क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ x = -2 y = k इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x + 3y = k. सो 2x + 3y = k याचं सोल्युशन आहे x = -2 आणि y = -1. मग या व्हॅल्यू यामध्ये पुट करणार आहे. सो 2 इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू -2 पुट करतो, प्लस 3 इंटू ब्रॅकेट y ची व्हॅल्यू मी 1 पुट करतो. किती आन्सर येते पाहायचं. 2 2 चा किती असतं रे? 4 -4. 3 इंटू 1 किती असतं रे? 3. येस, -4 + 3 किती असतं? -1. येस, बऱ्याच जणांनी मायनस साइनच खाऊन टाकलेलं आहे नाही का. मायनस साइनच विसरले ते द्यायचं इथं. -4 पाहिजे होतं नाही का. -4 + 3 -1 असतं ना. सो असं कॅल्क्युलेशन करायचं होतं. किती सिली मिस्टेक केलं तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टी चुकलायत नाही का. आता 2 इंटू -2 -4 लिहायला पाहिजे होतं ना. बट काही जणांनी 4 + 3 7 आन्सर लिहून टाकले. कसं काय रे 7 येईल? सो के ची व्हॅल्यू इथे आन्सर असेल -1. सो -1 हे आन्सर असेल करेक्ट. हे फायनल आन्सर आहे. येस, कुणाला काही डाऊट? नाही सर. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, पुढे जातो पहा. क्वेश्चन नंबर 5 पहा काय. इफ द पॉइंट 1,3 लाईज ऑन द ग्राफ ऑफ द इक्वेशन 3y = ax + 7 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. सेम क्वेश्चन जसा क्वेश्चन 4 आहे ना, तोच क्वेश्चन 5 आहे. थोडीशी लँग्वेज चेंज केलेली आहे फक्त नाही का. इथं काय म्हटलं होतं की x = -2 आणि y = 1 हे सोल्युशन आहे. आणि फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की पॉइंट 1,3 हा या इक्वेशनच्या ग्राफ वरती लाय होतोय. अरे ग्राफ वरती लाय होतोय म्हणजेच काय, पॉइंट 1,3 हे त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे ना रे. सो तुम्हाला काय करायचं, x = 1 आणि y = 3 बस त्यामध्ये पुट करायचं होतं आणि a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. काय दिलं होतं इक्वेशन? 3y = ax + 7. सो कोणता पॉइंट पुट करायचा होता? 1,3. सो मी काय करतो, y ची व्हॅल्यू 3 पुट करतो. सो 3 इंटू ब्रॅकेट 3 = a इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 1 + 7. सो 3 3 जा तर 9 असतं, 3 3 जा तर 9 असतं = a + 7. हे 7 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होईल. सो a ची व्हॅल्यू येईल किती सांगा मला? -2 येईल ना. a ची व्हॅल्यू किती येईल? 2 येईल. यस, समजलंय सर्वांना? हो सर. हो सर. सर्वांना समजलंय का? यस. आदित्य समजलं? आदित्य, आर्यन, वेद? हो सर.
गुड. हो सर. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 6 पहा. फाइंड द पॉइंट ऍट विच द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन 2x + 3y = 6 कट्स द y ऍक्सिस. यस, कुणीच ट्राय केला नाही हा क्वेश्चन. मला वाटतं मृण्मयनी ट्राय केला हा क्वेश्चन आणि त्याचा आन्सर देखील करेक्ट आहे. फाइंड द पॉइंट ऍट विच, काय क्वेश्चन होता नाही का, थोडासा डिफरंट क्वेश्चन होता, बट तुम्हाला थोडंसं एक वेगळं थिंकिंग करायचं होतं ना इथं. सिंपल क्वेश्चन होता, थोडासा विचार करा नाही का, की फाइंड द पॉइंट ऍट विच द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन 2x + 3y = 6 कट्स द y ऍक्सिस. यस, थोडा विचार करून सांगतं का मला कोण, की काय डोकं लावायला पाहिजे होतं आपण इथं. यस, कुणाला काय सुचलंय का आता? थोडा डिफरंट क्वेश्चन होता नाही का, अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला नव्हता. यस, कुणाला काय सुचतंय का की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होता? त्यांनी म्हटलेलं की 2x + 3y = 6. ही लाईन जर ग्राफ वरती काढली ना तर ती y ऍक्सिसला कट करते. y ऍक्सिसला ज्या पॉइंटला कट करते ना, y ऍक्सिसला ज्या पॉइंटला कट करते तो पॉइंट फाइंड आउट करायचा. सर मी सांगू. यस मृण्मय, सांग. सर आपल्याला इथे एक्स ऍक्सिस वर कुठे लाय होते म्हटले, बहुतेक आपण असा एक क्वेश्चन केला होता. मग त्यांनी आपल्याला विचारलंय की वाय ऍक्सिस वर कुठे कट होते, त्यामुळे मग त्याचा अर्थ की एक्स ऍक्सिस नेहमी 0च राहील, कारण ते वाय ऍक्सिस वर तो पॉइंट यायला पाहिजे. मग आपल्याला एक्स कोऑर्डिनेट भेटतो, मग डायरेक्ट पोझिशन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मग डायरेक्ट आन्सर भेटतो. येस, करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट नाही का, ऍब्सोल्युटली करेक्ट. काय म्हटलेलं आहे? फाइंड द पॉइंट ऍट विच ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन 2x + 3y = 6 कट्स द y ऍक्सिस. ओके, म्हणजे एखादी लाईन, थोडस इथे ग्राफ काढतो नाही का मी, अशी काहीतरी लाईन असं समजा नाही का, कोणतीही लाईन काढतोय मी, इन जनरल लाईन काढतोय. अशी कोणतीही लाईन की जी y ऍक्सिसला कट करते, त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो ना रे. हे मेन लॉजिकल थिंकिंग होतं इथं नाही का. अशी कोणतीही लाईन की जी y ऍक्सिसला कट करते आणि ज्या पॉइंटला कट करते त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला हे समजतं ना की जर ती लाईन y ऍक्सिसला कट करत असती, ज्या पॉइंटला कट करेल त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 राहील. ही गोष्ट लॉजिकली समजायला पाहिजे तुम्हाला नाही का. म्हणजे एखादी लाईन, काय सांगतोय मी, एखादी लाईन y ऍक्सिसला कट करते, त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो. एखादी लाईन y ऍक्सिसला ज्या पॉइंटला कट करते त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो. पाठ करून टाकाल स्टेटमेंट, लक्षात राहत नसेल तर पाठ करून टाकाल. ओके, सारखं रिवाइज कराल नाही का. एखादी लाईन y ऍक्सिसला ज्या पॉइंटला कट करत असते त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो. पाठ म्हणजे पाठ करून टाकाल. पुन्हा एकदा सांगतो, एखादी लाईन y ऍक्सिसला ज्या पॉइंटला कट करते त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो. येस, मग आता y ऍक्सिसला पॉइंट कोणत्या पॉइंटला कट करते ते विचारले ना, मग त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे x = 0 पुट करायचं रे तुम्हाला इक्वेशन मध्ये दिलेल्या 2x + 3y = 6 मध्ये x = 0 पुट करायचंय आणि x = 0 पुट केला तर y ची काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. सो पुट करून पहा, 2 × 0 + 3y = 6. आता मला सांगा 2 × 0 0च होऊन जाईल नाही का. 0 + 3y = 6 म्हणजेच काय रे, 3y = 6. सो y = काय, 6 / 3 2 असतं. म्हणजे तो पॉइंट कोणता असेल, 0,2. तो पॉइंट कोणता असेल, 0,2. हे आन्सर असेल. हा लॉजिकल क्वेश्चन होता. ओके, असे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एंट्रान्सला फायदा होईल, एंट्रान्स एक्झाम्सला. यस, सर्वांना समजलंय का? का रे? हो सर. कारण कुणीच अटेम्प्ट केला नाही हा क्वेश्चन नाही का. एनी 5 टाकले मी, बट 6 कुणी अटेम्प्ट करायचं डेअरिंग नाही केलं नाही का. हा पॉइंट होता. तर हे लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे रे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाणार ना रे, मग तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जाल किंवा मेडिकल साईडला जाल. ओके, इंजिनिअरिंग साईडला जाणार असाल
तर जसं की तुम्हाला टॉपच्या इन्स्टिट्यूट मधून तुम्हाला तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं असेल, टॉपच्या इन्स्टिट्यूट म्हणजे कोणत्या, आयआयटीज, एनआयटीज, स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेजेस, ओके, किंवा प्रायव्हेटचे काही टॉप कॉलेजेस, किंवा मेडिकलमध्ये जर मेडिकल साईडला जर तुम्हाला जायचं असेल तर मेडिकल साईडमध्ये काही टॉपचे कॉलेजेस आहेत, जसं की नाही का एम्स माहिती असेल तुम्हाला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्स असेल, पुन्हा जिपमर म्हणून एक आहे, किंवा पुण्यासारखं पुण्यामध्ये असलेलं बीजे मेडिकल कॉलेज, अशा टॉप गव्हर्नमेंटच्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल आयदर मेडिकल साईडला किंवा इंजिनिअरिंग साईडला, तर तुम्हाला एंट्रान्स एक्झाम फेस करणं आहे. आयआयटीज मध्ये पोहोचायचं असेल तर जेईची एक्झाम तुम्हाला द्यावी लागते, जॉईंट एंट्रान्स एक्झाम असं नाव असतं. स्टेट गव्हर्नमेंटचं कॉलेज जसं की आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे सीओएपी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ओके, अशा कॉलेजला ऍडमिशन मिळवायचं असेल तर तुम्हाला एमएचटी सीईटीची एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते. सो अशा एंट्रान्स एक्झाम क्रॅक करण्यासाठी हे असं थिंकिंग डेव्हलप करणं गरजेचं असतं. ओके, तिथं तुम्हाला काय असतात, सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारलेले असतात, बट क्वेश्चन या लेवलचे असतात नाही का. हा 6th क्वेश्चन कसा आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात, म्हणजे तुम्हाला कन्सेप्च्युअली जज केलं जातं. ओके, म्हणजे तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची आहे की तुम्ही अभ्यास करताना रट्टा मारू नका बिलकुल नाही का. हर एक गोष्ट समजून घेऊन, हर एक पॉइंट समजून घेऊन अभ्यास करायचा. ओके, याचा बेनिफिट तुम्हाला पुढे होईल. ऍक्च्युअली मी याच्यावरती तुमच्याशी एक म्हणजे स्टुडंटसाठी आणि पॅरेंट्ससाठी दोघांसाठी एक सेशन कंडक्ट करणार होतो, म्हणजे एक रेकॉर्डेड सेशन देणार होतो. म्हणजे यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार होतो की थोडीशी इंजिनिअरिंग साईडची आणि मेडिकल साईडची इन्फॉर्मेशन देणार होतो. सर मला नुसतं एक क्वेश्चन विचारायचा होता की ज्यांना मेडिकलमध्ये जायचं असतं त्यांनी ती नीट नंतर जे एक्झाम द्यावी लागते का त्यांना? येस, जर तुला मेडिकल साईडला जायचं असेल ना तर तुला नीटची एक्झाम द्यावी लागते. ऑल इंडिया एक्झाम असते ती नाही का, नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट असा तिचा फुल फॉर्म आहे नाही का. म्हणजे तुला एम्स मध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे किंवा पुण्यासारख्या बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळवायचं आहे तर तुला नीट एक्झाम क्रॅक करावी लागते. ओके, नीट पासिंग एक्झाम मार्क्स काय आहेत? काय म्हटलीस? पासिंग मार्क्स काय आहेत त्याच्यात? पासिंग मार्क्सचा बिलकुल उपयोग नसतो यामध्ये. पासिंग मार्क्सचा उपयोग नसतो, तुम्हाला रँक काढावी लागते. रँक जेव्हा तुम्ही टॉपची रँक काढता ना ऑल ओव्हर इंडिया तेव्हा तुम्हाला इथे ऍडमिशन मिळतं. ओके, तुम्ही फक्त पासिंग वरती होऊन तुम्हाला नाही मिळत ऍडमिशन. गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत नाही का. आता तुम्ही जर पाहिलं ना तर इंजिनिअरिंग साईडला जर तुम्ही पाहिलं तर आयआयटीज माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये किती आयआयटी आहेत? महाराष्ट्रामध्ये एकच आयआयटी आहे, आयआयटी बॉम्बे, की जे मुंबईला पवईला आहे. महाराष्ट्रामध्ये एकच एनआयटी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, की जी नागपूरला आहे. महाराष्ट्रात स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेस खूप आहेत, म्हणजे हर एक डिस्ट्रिक्टमध्ये एक स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज आहे इंजिनिअरिंग. पुण्यामध्ये सीओईपी आहे, ओके, टॉपचं कॉलेज आहे ते महाराष्ट्रातील. ओके, आणि मेडिकलला तुम्हाला सांगतो की एम्स जे कॉलेज म्हटलं ना तुम्हाला, एम्स टॉपचे मेडिकल कॉलेजेस, तिथून तुम्हाला जर तुमचं एमबीबीएस करायचं असेल, बीडीएस करायचं असेल. एमबीबीएस म्हणजे काय रे? एमबीबीएसचा फुल फॉर्म असतो की बॅचलर इन मेडिसिन अँड बॅचलर इन सर्जरी. म्हणजे तुम्हाला स्पेशालिस्ट व्हायचं असेल, कुणाला इंटरेस्ट असेल की मला हार्ट स्पेशालिस्ट व्हायचं आहे, मला ब्रेन स्पेशालिस्ट व्हायचं आहे, ओके, मला आय स्पेशालिस्ट व्हायचं आहे. सो असं स्पेशलायझेशन असतं नाही का एमबीबीएस मध्ये. असे डिफरंट कोर्सेस असतात मेडिकल फील्डमध्ये, की जसं की एमबीबीएस झालं, बीडीएस झालं, बीडीएसचा कोर्स असतो. बीडीएस म्हणजे काय रे? बॅचलर इन डेंटल सर्जरी. डेंटल सर्जरी तुम्ही रूट कॅनॉल वगैरे करायला जाता ना डॉक्टरांकडे, ते सर्व बीडीएस असतात. किंवा आणखी बीएमएस असतात, बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी असा फुल फॉर्म असतो बीएमएसचा. सो बीएमएस म्हणजे जनरली तुम्ही ताप वगैरे आल्यावरती किंवा खोकला सर्दी झाल्यावरती डॉक्टरांकडे जाताना ते जनरली असं म्हणा की बीएमएस असतात सर्वजण. अशा फील्ड. क्वेश्चन होता. हा विचार. सर ते मोठ्या एंट्रन्स एक्झाम मध्ये नेगेटिव्ह मार्किंग होते? येस, निगेटिव्ह मार्किंग असतं नाही का. तुमचा एक क्वेश्चन बरोबर आला. आता तुम्हाला नीटचं सांगतो थोडंफार मी. नीटची एक्झाम जी असते ना, तुमचा एक क्वेश्चन बरोबर आला तुम्हाला 4 मार्क्स मिळतील नाही का, 4 मार्क्स मिळतील. बट तुमचा एक क्वेश्चन चुकला ना की तुमचे 1/4 मार्क कट होतील नाही का, म्हणजे 1 मार्क तुमचा कट होईल. ओके, 1 मार्क तुमचा कट होऊन जाईल. 4 मार्क्स मधून 1 मार्क कट होईल का पूर्ण टोटल मार्क्स म्हणून? नाही, 4 मार्क्स. आता बघ, तुझा क्वेश्चन बरोबर आला, तुला 4 मार्क्स मिळणार बरोबर, बट तुला माहित नाही आन्सर आणि तरी पण तू अटेम्प्ट केलास बरोबर, आणि तुझं क्वेश्चन रॉंग आला तर हे 0 मिळणारच मिळणार तुला, हे 0 मिळणारच मिळणार.
पण जितका काय स्कोर आहे ना त्यातनं ऍडिशनली आणखी एक मार्क्स सबस्ट्रॅक्ट होणार तुझा. आली गोष्ट लक्षात? आणि जर मी तो क्वेश्चन अटेम्प्टच नाही केला तर? येस, अटेम्प्टच नाही केला तर मग हे निगेटिव्ह मार्किंग पासून तू वाचशील नाही का. हा जो एक निगेटिव्ह होणार होता तुझा तो वाचला नाही का. या गोष्टी खूप असतात नाही का. मी तुम्हाला सांगेन नाही का, ऍक्च्युली मी तुम्हाला संडेलाच ते एक रेकॉर्डेड सेशन देणार होतो की इंजिनिअरिंग फील्ड आणि मेडिकल फील्डशी रिलेटेड. बट प्रॉब्लेम काय झाला रे, मी सर्व प्रेझेंटेशन वगैरे रेडी केलं होतं, रेकॉर्डिंग पण करतच होतो नाही का. बट प्रॉब्लेम काय झाला, पीसीचा जो माईक कनेक्ट करतो ना आपण आणि हेडफोन कनेक्ट करतो ना, ते पोर्टच खराब झालं. म्हणजे मायक्रोफोन शिवाय तर रेकॉर्ड नाही करू शकत रे, कारण विदाउट मायक्रोफोन रेकॉर्ड करायचं मी ट्राय केला, बट सर्व नॉईसच जनरेट होतोय नाही का. ते लेक्चर्स व्यवस्थित रेकॉर्ड करता येणार. बट ठीक आहे, नेक्स्ट संडे पर्यंत मी ट्राय करतो तुम्हाला ते लेक्चर द्यायचा. त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन सांगितलेले, तुम्हाला पण हेल्पफुल होईल आणि पॅरेंट्सना पण हेल्पफुल होईल नाही का. पॅरेंट्सना यासाठी हेल्पफुल होईल की त्यांना समजून जाईल की त्यामध्ये थोडंसं फी रिलेटेड पण मी बोललेलो आहे की इंजिनिअरिंग साईडला जर जाणार असाल तर किती फी राहील, एमबीबीएस साईडला जर जाणार असाल तर अंदाजे किती फी असते, गव्हर्नमेंट कॉलेजला किती फी असते, प्रायव्हेट कॉलेजला फी किती असते. सो या गोष्टी. सर मला अजून एक क्वेश्चन विचारायचा होता, विचारू? येस, विचार. सर जर मोठ्या कॉलेजमध्ये कमी मार्क्स पडले आणि मोठ्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर त्यांना पे करावं लागतं का ते तसेच पुश करतात? तुला जातच येत नाही ना, स्कोर शिवाय तुला जातच येत नाही. म्हणजे जर ते आपण त्यांना जास्त म्हणजे ऍक्च्युली काय काय कंडिशन मध्ये होतं ना की मार्क्स कमी पडतात आणि त्यांना Yes. पैशांमुळे ऍडमिशन घ्यावी लागते. मी खूपदा ऐकले त्यामुळे. येस, हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर बिलकुल पॉसिबल नाहीये. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुला जायचं असेल तर तुला स्कोर वरतीच जाता येतं. पण असे पण काय काय कॉलेज असतात की जे प्रायव्हेट असतात आणि खूप टॉपचे कॉलेज असतात, म्हणजे भारी भारी कॉलेज असतात, बट त्यांच्या काही मॅनेजमेंटच्या सीट असतात. सो मॅनेजमेंटच्या सीट थ्रू जरी तुम्हाला कमी मार्क्स पडले तरी तुम्हाला एंट्री मिळते. बट तुम्हाला सांगतो, एक अंदाज सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल आणि तुम्हाला डोनेशन देऊन जायचं असेल तर अंदाजे 9 लाख रुपये डोनेशन असतं. 9 लाख रुपये डोनेशन, म्हणजे 9 लाख रुपये डोनेशन द्यायचं, वरनं फी वर्षाची भरायची ती भरायचीच. पण तुम्हाला तिथे मॅनेजमेंटची सीट मिळवण्यासाठी तुम्हाला 9 ते 10 लाख रुपये डोनेशन द्यायला. मेडिकल साईडला तर डबल व्हॅल्यू होते नाही का, 15 ते 18 लाख रुपये डोनेशनच द्यावं लागतं, की जे पॉसिबल नसतं रे आपल्यासारख्यांना पॉसिबल होत नाही, किंवा पॅरेंट्सना पॉसिबल होत नाही रे ते इतके सर्व पैसे मॅनेज करणं नाही का. कारण ऑलरेडी मेडिकलची फी खूप असते. ठीक आहे, या गोष्टी सर्व डिटेलमध्ये बोलू आपण नाही का पुढच्या सेशनमध्ये. एक सेशन जेव्हा मी रेकॉर्ड करून तुम्हाला देईन, तो व्यवस्थित सेशन पहा, नंतर आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. ठीक आहे, जाऊ का रे पुढच्या क्वेश्चनला? येस, सांगा. हो सर. पहा, क्वेश्चन नंबर 3. ज्यांना स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना पण एक चांगली संधी असते बरं का. ज्यांना स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी एनडीएची एक्झाम असते, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची. जसे तुम्ही नीट देता, जसे तुम्ही जेई देता IIT ला जाण्यासाठी, तसं तुम्ही एनडीए पण देऊ शकता, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. म्हणजे थोडंसं स्पोर्ट असेल किंवा थोडंसं मॅथ्स चांगलं असेल तर तुम्ही एनडीएची एक्झाम पण देऊ शकता. एनडीएच्या एक्झाम मधून तुम्ही डायरेक्ट आर्मीमध्ये, डिफेन्समध्ये डायरेक्ट ऑफिसर लेवलला जाता. ठीक आहे, नंतर बोलतो नाही का सर्व गोष्टी. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू अगोदर. पहा, क्वेश्चन नंबर 3. सॉल्व्ह द फॉलोइंग एनी फाय सॉल्व्ह करायचे. Express the following linear equations in the form ax plus by plus c is equal to 0 and indicate the values of a, b and c in each case. काय रे, सिंपल क्वेश्चन, बरेच जण चुकलेत. हा क्वेश्चन का बरं तुम्ही चुकला बरेच जण, काही समजतच नाही मला नाही का. काय क्वेश्चन होता, ए आणि बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे होते रे. आता ax प्लस by प्लस c या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय ना. मग मला सांगा एक्सचा कोएफिशियंट काय आहे इथे? 10. एक्सचा कोएफिशियंट ए आहे ना, ए आहे बरोबर. वायचा कोएफिशियंट काय आहे? बी. आणि ही जी टर्म राहिलेली आहे ही काय आहे? सी. म्हणजे समजतंय का, ए बी सी च्या व्हॅल्यू विचारल्यात म्हणजेच काय रे, एक्सचा कोएफिशियंट काय आहे ते विचारले. एक्सचा कोएफिशियंट जो काय असेल तो ए असेल, ओके. वायचा कोएफिशियंट जो काय असेल तो बी असेल आणि जी कॉन्स्टंट टर्म आहे ती सी असेल ना रे. मग फक्त तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचंय, म्हणजे सर्व एका साईडला 0 आणायचंय, एका साईडला 0 आणायचंय आणि बाकी सर्वांना एका साईडला घेऊन जायचंय. सो असं करण्यासाठी मी फर्स्ट मध्ये काय करतो पहा, इथे 10x ओके प्लस 17y, या 17 ला तिकडे घेऊन जातो ना रे, इकडे -17y आहे, तिकडे गेल्यावरती +17y होईल.
इज इक्वल टू 0 आलं का या फॉर्मॅटमध्ये. आता मला सांगा एक्सचा कोएफिशियंट म्हणजे ए आहे. एक्सचा कोएफिशियंट किती आहे 10. वायचा कोएफिशियंट म्हणजे बी आहे. किती आहे 17. आणि कॉन्स्टंट टर्म काहीच नाहीये रे. काहीच नाहीये म्हणजे 0 आहे. सो हे आन्सर होतं ना रे. यामध्ये का कन्फ्युजन झालं तुमचं? कुणाला काय कन्फ्युजन आहे का रे या क्वेश्चन मध्ये? विचारा बिंदास मला, नाही का? आहे का कुणाला कन्फ्युजन? काय कुणाला काही जरी डाऊट असेल तरी विचारा, नाही का? नसेल तर क्लिअर आहे सांगा मला, कारण तुम्ही चुकलाय बरेच जण हा क्वेश्चन. येऊ देत तुमच्या मनात जे काय आहे ते बाहेर येऊ देत, नाही का? काही छोटं जरी कन्फ्युजन असेल तरी क्लिअर करतो मी लगेच. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. ठीक आहे, पुढे जातो. 5 इज इक्वल टू 2x. सो काय करायचं इथं मला या फॉर्मॅटमध्ये आणायचं नाही. तर वायची टर्मच नाहीये. वायची टर्मच नाहीये तरी पण मला लिहायची आहे. मग कशी लिहू शकतो? त्याचा कोएफिशियंट 0 घेतो ना रे. हेच तर शिकलोय आपण आतापर्यंत. आणि यांना एका साईडला घेऊन जातो. हे 2x तर असंच ठेवतो. या 5 ला तिकडे घेऊन जातो. सो असं लिहू शकतो ना 2x प्लस 0 इंटू वाय लिहितो. काय फरक पडणार आहे मला? वायला 0च्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्यावर काहीच नाही ना. आणि या 5 ला तिकडे घेऊन जातो फक्त, नाही का? इकडे प्लस 5 आहे, तिकडे गेल्यावरती -5 होऊन जाईल. सो इज इक्वल टू 0. सो ए ची व्हॅल्यू किती येईल? 2 येईल. ए म्हणजे काय? एक्सचा कोएफिशियंट. ओके. बी ची व्हॅल्यू किती येईल? वायचा कोएफिशियंट 0. आणि सी ची व्हॅल्यू किती येईल रे? -5. सी ची व्हॅल्यू किती येईल? -5. येस. कुणाला काय डाऊट, कन्फ्युजन? तुम्ही म्हणाल सर मग हे 2x का नाही तिकडे नेलं? न्या ना, चालतंय ना रे. मी कुठं नाही म्हणतोय. हे 2x तिकडे न्यायचं असेल तरी तिकडे घेऊन जावा, नाही का? -2x प्लस y ची टर्मच नाही म्हणून 0 इंटू वाय लिहितो. आणि हे +5 असंच ठेवतो. +5 असंच ठेवतो. आणि इज इक्वल टू 0. मग आता कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू आली -2, बी ची व्हॅल्यू आली 0 आणि सी ची व्हॅल्यू आली 5. मग तुम्ही म्हणाल सर इथे आन्सर असा आलेला आहे. ए ची व्हॅल्यू आली -2, बी ची व्हॅल्यू आली 0, सी ची व्हॅल्यू आली 5. आणि इथे आन्सर आलेला आहे ए ची व्हॅल्यू 2, बी ची 0 आणि सी ची -5. मग हे दोन्ही आन्सर करेक्ट आहेत का? तर हो, करेक्ट आहेत. तर हे दोन्ही आन्सर करेक्ट आहे. ज्यांनी असं सॉल्व्ह केलंय त्यांचं देखील आन्सर बरोबर आहे. ज्यांनी असं सॉल्व्ह केलेलं आहे त्यांचं देखील आन्सर बरोबर आहे. सो हे कन्फ्युजन होतं ना तुमच्या मनामध्ये? येस ऑर नो सांगा मला. हो सर. येस, मला माहिती होतं तुमचं हेच कन्फ्युजन झालं असणार आहे. कुठे नेऊ? तिकडे नेऊ का तिकडे नेऊ? अरे कुठे न्या, दोन्ही आन्सर जरी लिहिलीत तरी मी बरोबरच देणार आहे तुम्हाला आन्सर. येस, आता क्लिअर आहे का? हो सर. पुढे जातो. काय म्हटलेलं आहे? सिम्पल क्वेश्चन होता तरी पण मिस्टेक केली, नाही का? कारण नोट्स नाही काढल्या तुम्ही. नोट्स काढल्या नाहीत त्यामुळं आठवलंच नाही, नाही का? की ऍज अ पॉइंट म्हणून रिप्रेझेंट करायचं असतं. त्याचबरोबर 2 व्हेरिएबल मध्ये ऍज अ लाईन म्हणून रिप्रेझेंट करायचं असतं. हे नोट्स न काढल्यामुळे आठवलं नाही ऐन वेळेस. त्यामुळे 1 मार्क घालून बसले बरेच जण. गिव्ह द जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ y इज इक्वल टू 5 ऍज अन इक्वेशन. किती सोपं होतं. नंबर लाईन वरती प्लॉट केलं तरी चालेल, बट मी ते ग्राफ काढतो. इथे काय येईल? इकडे येईल इथं 1 2 3 इथे असेल 1 2 3 4 अँड 5. कोणता पॉइंट आहे तो? y इज इक्वल टू 5 ना. सो ऍज अ वन व्हेरिएबल मध्ये काय रिप्रेझेंट केला जातो? मी तुम्हाला म्हटलं होतं ऍज अ पॉइंट म्हणून रिप्रेझेंट केलं जातं ना. मग y ऍक्सिस वरती तुम्ही ऍज अ पॉइंट म्हणून रिप्रेझेंट करणार आहे तो पॉइंट. कोणता पॉइंट येईल तो? 0,5. सो इतकं तर तुम्ही केलेलं आहे. मी 1 मार्क दिलेला आहे. बट पुढे पण तो क्वेश्चन होता इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स मध्ये काय असतं? ऍज अ लाईन म्हणून रिप्रेझेंट होतो. आणि ही लाईन कशी असेल रे? सांगा मला. y इज इक्वल टू 5 ही लाईन कशी असेल? कोण सांगेल? सर पॅरलल टू एक्स ऍक्सिस. येस, पॅरलल टू एक्स ऍक्सिस असेल. आणि कोणत्या पॉइंट मधून जाईल? 5. येस, y इज इक्वल टू 5, 0,5.
ओके, म्हणजे y इज इक्वल टू 5 अशी लाईन असेल की 0,5 या पॉइंट मधून जाईल. ओके, आणि एक्स ऍक्सिसला पॅरल असेल, अशी ती लाईन होती. म्हणजे ज्यांनी ऍज अ पॉइंट असं दाखवलंय आणि लाईन पण काढले त्यांना मी 2 मार्क दिलेत. ज्यांनी फक्त पॉइंट दाखवलाय त्यांना फक्त मी 1 मार्क दिलेला आहे. यस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. सर ओके, मी असं केलं. बोल. सर मी असं केलं. कसं कसं केलंस? मला सर कसं मी समजलं? व्हिडिओ ऑन करून दाखवतोय. थांब, मी पिन केलंय नाही का, मला पिन केलंय. मी अनपिन करतो 1 मिनिट. थांब, बघतो मी झूम कसं करायचंय. 1 मिनिट थांब. येस, काय केलंस? सर दिसतंय? दिसतंय, बरोबर. करेक्ट आहे ना? करेक्ट आहे. y इज इक्वल टू 5 मधून पॉइंट पण दाखवलायस आणि असं पण केलंय. तुला मार्क दिलेत ना मी, 2 मार्क दिलेत तुला. ठीक आहे सर. बरोबर. पेपर चेक करता ना तुम्ही? मी चेक केलेले पेपर टाकतो ना तिथं हो सर. गुगल ड्राईव्ह वरती. येस, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, 1 मिनिट पिन करू देत. ठीक आहे. येस, इथे होतो. येस, पहा क्वेश्चन नंबर 3 दिसतोय सर्वांना? क्वेश्चन नंबर 3 हो सर. करू सॉल्व आता नाही का. काय म्हटलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ 5,8 is a solution of the equation 11x minus 2y is equal to 3m. Then find one more solution of this equation. Yes, सर्वांनी काय जणांनी काय केलं? m ची व्हॅल्यू तर फाइंड आउट केली, बट वन मोर सोल्युशन आणखी फाइंड आउट नाही केलं, बट काहीतरी रॉंग केलं. काय 5,8 हे याचं सोल्युशन आहे. म्हणजे काय केलं? 5,8 जेव्हा मी यामध्ये टाकेन तेव्हा मला m ची व्हॅल्यू मिळेल नाही का. सो मी पुट करतो नाही का, x च्या इथं 5 पुट करतो आणि y च्या इथं 8 पुट करतो. सो इज इक्वल टू 3m असं मिळेल. मग m ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येईल. 11 5 चा किती असतं? 55 असतं आणि 8 2 16 असतं. इज इक्वल टू 3m. कोण सांगेल कॅल्क्युलेशन? 55 मायनस 39 is equals to 3m. एक्सलंट. सो m इज इक्वल टू काय? 39 डिवायडेड बाय 3. ओके, 13 3 जा. येस, करेक्ट. m ची व्हॅल्यू येईल 13 येईल. बरोबर आहे, अगदी बरोबर. m ची व्हॅल्यू 13 आली. आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळालं ना, इथे 1 मार्क मिळाला तुम्हाला. बरोबर, इथे 1 मार्क मिळाला. बट पुढे काय करायचं होतं? फाइंड वन मोर पॉइंट, वन मोर सोल्युशन. आणखी एक सोल्युशन फाइंड आउट करा म्हटलं होतं ना याचं. जसं 5,8 हे एक सोल्युशन आहे, तसं आणखी एक सांगा कोणतंही. सो तुम्ही असं लिहू शकला असणार आहे की 11x minus 2y is equal to 3. m ची व्हॅल्यू किती काढली? 13 काढलीत ना. मग आता पुट करून द्या ना इथे. मग तुम्हाला इक्वेशन काय मिळेल? 11x minus 2y is equal to 39 असं इक्वेशन मिळेल. असं इक्वेशन जर मिळालं तुम्हाला, असं इक्वेशन जर मिळत असेल तर आणखी एक सोल्युशन तुम्ही डेफिनेटली फाइंड आउट करू शकता ना. मी काय करतो? x ची व्हॅल्यू 0 पुट करतो. x ची व्हॅल्यू 0 पुट करतो. x ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर ही टर्मच 0 होऊन जाईल. सो काय येईल? मायनस 2y इज इक्वल टू 39 येईल. सो y इज इक्वल टू काय होईल? 39 डिवायडेड बाय -2 म्हणजे किती येईल रे? कोण सांगेल कॅल्क्युलेशन करून फास्ट? 39 डिवायडेड बाय 2 किती असतं? हो, कोण सांगताय? मी अगोदर करतोय की तुम्ही? -19.5. येस, एक्सलंट. -19.5. मग असं म्हणू शकतो ना की मी 0, -19.5 हे आणखी एक सोल्युशन आहे त्याचं. ओके, हे आणखी एक सोल्युशन आहे. ज्यांनी असं देखील केलंय ना त्यांना मी आणखी एक मार्क दिलेला आहे. ओके, ज्यांनी बस m ची व्हॅल्यू फाइंड आउट केली त्यांना 1 मार्क दिलेला आहे.
येस, क्लिअर आहे सर्वांना हा क्वेश्चन? हो सर. ठीक आहे, पुढे जातो. खूप सिंपल क्वेश्चन होता नाही का, फोर्थ वाला काय क्वेश्चन होता? द कॉस्ट ऑफ द टेबल इज ₹100 मोर दॅन हाफ द कॉस्ट ऑफ द चेअर. राईट द स्टेटमेंट ऍज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता काही जण गडबडले असतील नाही का, ₹100 मोर दॅन द हाफ द कॉस्ट ऑफ द चेअर. येऊ देत ना, असं काही येऊ देत, घाबरायची काय जरूरत आहे? थोडं व्यवस्थित वाचायचं आणि ऍज इट इज लिहून टाकायचं स्टेटमेंट. सो बरोबरच यायला पाहिजे नाही का. सो द कॉस्ट ऑफ अ टेबल इज ₹100 मोर दॅन द हाफ द कॉस्ट ऑफ द चेअर. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, चेअरची जी टेबलची जी कॉस्ट आहे ना, ती चेअरच्या कॉस्टच्या निम्म्या किमतीपेक्षा ₹100 जास्त आहे. ओके, म्हणजे तुम्हाला तुम्ही एक टेबल घेताय आणि एक चेअर घेताय, तर टेबलची कॉस्ट ही चेअरची कॉस्ट जितकी आहे त्याच्या निम्म्या किमतीपेक्षा 100 जास्त आहे ना. मी असं म्हणतो की टेबलची कॉस्ट Y आहे. काय म्हणतो मी इथं? टेबलची कॉस्ट किती आहे? Y आहे. ओके, आणि चेअरची कॉस्ट किती आहे? X आहे असं म्हणतो. सो मी असं लिहू शकतो ना रे, की टेबलची कॉस्ट म्हणजे Y ही किती आहे रे? चेअरच्या कॉस्टच्या निम्म्या किमतीपेक्षा 100 जास्त आहे. चेअरची कॉस्ट X आहे, तर त्याची निम्मी किंमत होईल X/2, बरोबर, किंवा हाफ टाइम्स ऑफ दी X, आणि त्याच्यापेक्षा 100 जास्त, प्लस 100 करा ना. सो हेच तर झालं, लिनियर इक्वेशन बनलं रे. आली का गोष्ट लक्षात? बस ज्याला हे समजलं त्याने हे सॉल्व्ह केलं. बस समजून घ्यायच्या होत्या गोष्टी. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. पुढे जातो हो पहा. सर. की कन्फ्युजन झालंय काय? कन्फ्युजन नाही ना? नाही. नाही बिलकुल कन्फ्युजन वगैरे काय करून घ्यायचं नाही का, बिंदास्त विचारायचं. क्वेश्चन नंबर 5 पहा. द कॉस्ट ऑफ 2 पिझ्झाज अँड 1 बर्गर. नाही का, फेवरेट आहे तुमचं. काय आवडतं, पिझ्झा आवडतो की बर्गर आवडतो? जास्त काय आवडतं? बर्गर. बर्गर. मॅकडॉनल्ड्स अच्छा, की बर्गर किंग? येस, कुठला आवडतो, मॅकडॉनल्ड्सचा की बर्गर किंगचा? डॉमिनोज पिझ्झा. डॉमिनोजचा पिझ्झा आहे. हो बरोबर, ठीक आहे. माहित पाहिजेत ब्रँड पण नाही का तुम्हाला थोडेफार. द कॉस्ट ऑफ 2 पिझ्झाज, जाऊ दे क्वेश्चन काय होता. द कॉस्ट ऑफ 2 पिझ्झाज अँड 1 बर्गर इज ₹450. मी असं म्हणतो की पिझ्झाची कॉस्ट ₹X आहे. ओके, एका पिझ्झाची कॉस्ट ₹X आहे आणि एका बर्गरची कॉस्ट ही ₹Y आहे, बरोबर. त्यांनी काय म्हटलेलं आहे, द कॉस्ट ऑफ 2 पिझ्झाज अँड 1 बर्गर. 2 पिझ्झाची कॉस्ट म्हणजे एका पिझ्झाची X आहे, 2ची काय असेल 2X, अँड 1 बर्गर म्हणजे Y इज इक्वल टू किती आहे? 450. येस, हेच तर इक्वेशन होतं नाही का, हेच तर इक्वेशन होतं. 2X + Y इज इक्वल टू 450. द कॉस्ट ऑफ 2 पिझ्झाज अँड 1 बर्गर इज ₹450. येस, याला 1 मार्क होता. आणि ज्यांनी ग्राफ देखील ड्रॉ केलेला आहे त्यांना ऍडिशनल 1 मार्क दिलेला आहे. म्हणजे 2 मार्कचाच क्वेश्चन होता, ऍडिशनल नाही म्हणता येणार. सो ज्यांनी ग्राफ देखील ड्रॉ केलेला आहे त्यांना 2 मार्क्स मिळालेले आहेत फुल. सो ग्राफ मध्ये काय करायचं होतं, इथे X ऍक्सिस, इथं Y ऍक्सिस, आणि कोणतेही 2 पॉईंट फाइंड आउट करायचे होते. सो कोणते कराल रे? तुमचे आवडते नाही का. काही X ची व्हॅल्यू पुट करून पाहायचं, वायचं काय ते पाहायचं, तो पॉईंट प्लॉट करून टाकायचा याच्यावरती. ओके, किंवा Y ची व्हॅल्यू काहीतरी पुट करायची, X ची फाइंड आउट करायची, तो पॉईंट इथे प्लॉट करून टाकायचा आणि त्या 2 पॉइंट्स मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढायची, तोच त्याचा ग्राफ असेल. जसं की मी इथे असं कन्सिडर करतो की हा X ची व्हॅल्यू 0 पुट करतो. येस, कॅल्क्युलेशन करा फास्ट. X ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर Y ची व्हॅल्यू किती येईल? येस, फास्ट. X ची व्हॅल्यू 0 पुट केली की Y ची व्हॅल्यू किती? 450. येस, करेक्ट. मला सांगा, Y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर X ची व्हॅल्यू किती येईल? Y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर X ची व्हॅल्यू किती येईल? फास्ट कॅल्क्युलेशन करा. 225. येस, करेक्ट, 225. म्हणजे मला 2 पॉइंट्स मिळाले नाही का. एक पॉइंट मिळाला 0,450 आणि सेकंड पॉइंट मिळाला 225,0. सो या 2 पॉइंट्स मधून जाणारी लाईन तुम्हाला ड्रॉ करता येईल का? थोडंसं ग्राफला स्केलिंग करावं लागेल इथे, बरोबर आहे. सो कारण X ऍक्सिस वरती 225 पर्यंत जायचं आहे आपल्याला आणि Y ऍक्सिस वरती 450 पर्यंत जायचंय. सो काय स्केल घेऊ सांगा रे तुम्ही? 100चं घेतो नाही का, 100.
इथे 100 घेतो, इथे येईल 200, इथे येईल 300. सो 225 कुठे असेल रे? इथे जर 200 आणि 300च्या मध्ये जर गेलो तर इथे 250 मिळेल. आणि 250 ओके 250 आणि 200 याच्या पण मध्ये गेलो ना, याच्या पण मध्ये गेलो तर मला 225 मिळेल. ओके सो हा पॉइंट असेल तो 225,0. स्केल कितीचं घेतलं? 100चं घेतलं ना, इकडे पण 100चं घेत जातो. 100, 200, 300, इथे 400 आणि 500. ओके सो 450 किती येईल? कुठे येईल? 400 आणि 500च्या एक्झॅक्ट मिडलला येईल हा पॉइंट. तो कोणता पॉइंट असेल? 0,450. यस. आणि या दोन पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करेन. सो हा झाला याचा ग्राफ. यस आलंय लक्षात? हो सर. डोक्यावरून नाही ना जात? वरून नाही ना जात? आत जाते ना? यस सांगा नाही का? हो सर. आज जात. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन फ्रॉम द चॉइसेस गिवन बिलो चूज द इक्वेशन हुज ग्राफ इज गिवन. का रे? का तुम्हाला थर्ड का वाटलं याचा आन्सर? बरेच जणांनी थर्ड लिहिलंय याचा आन्सर. थर्ड कसं काय आहे आन्सर याचं? थर्ड तुम्ही लिहिलंय, मला सांगा x + 2y = 6. इथे कोणते या लाईन वरचे कोणते दोन पॉइंट पाहणार आहे? काय हा पॉइंट काय? कोण सांगेल रे याचे कोऑर्डिनेट्स पटकिनी? -2,2,0. बरोबर. आणि या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कोण सांगेल पटकिनी मला? 0,2. येस. मग हे जर आन्सर असेल, थर्ड जर आन्सर असेल, तर हे पॉइंट मी जर यात टाकले तर आन्सर 6 यायला पाहिजे ना? येस ऑर नो सांगा. येस ऑर नो सांगा. येस यायला पाहिजे. बरोबर. मग -2,0 टाकून बघतो मी यात. तो काय? एक्स ची व्हॅल्यू -2 टाकली आणि 2 इंटू ब्रॅकेट वाय ची व्हॅल्यू 0 टाकली. अरे -2 येते ना, 6 थोडी येते. मग हे आन्सर कसं काय असेल रे? थर्ड आन्सर कसं काय असेल? बऱ्याच जणांनी थर्ड आन्सर लिहिलेलं आहे. एक दोघांचंच बरोबर आहे. आता म्हणजे हे तर पॉसिबलच नाही ना रे आन्सर. पण तुम्ही फोर्थ वालं पहा. y = x + 2. ओके y = x + 2 जर तुम्ही घेतलं, ओके आणि इथे हा पॉइंट टाकला -2,0 हा पॉइंट टाकून पाहिला. x ची व्हॅल्यू -2 टाका, y ची व्हॅल्यू काय येते पहा. ओके x ची व्हॅल्यू -2 टाकली, -2 + 2 किती होईल रे? 0. येस y ची व्हॅल्यू तर 0च आहे. येस करेक्ट आहे. आणि सेकंड काय करतो? हा पॉइंट टाकून पाहतो ना 0,2. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 टाकेन मी यात आणि y ची व्हॅल्यू चेक करेन. येस म्हणजे y = x + 2. येस x ची व्हॅल्यू जेव्हा मी 0 पुट करेन तर डेफिनेटली y ची व्हॅल्यू 2 येते. y ची व्हॅल्यू 2 येते म्हणजे आन्सर 4 पाहिजे ना रे. काय कन्फ्युजन झालं तुमचं इथं मला सांगाल का? काय कन्फ्युजन झालं या क्वेश्चन मध्ये तुमचं? येस बोला बिंदास. बरं एक गोष्ट सांगा ना मला, किती जणांनी अभ्यास करून एक्झाम दिली रे? म्हणजे अभ्यास केला नाही का? फ्रायडेला टेस्ट होती तर थर्सडेला अभ्यास केला नाही का? स्टडी केला? हँड रेज करा फक्त. म्हणजे थोडं फार तरी बघितलं. येस कौस्तुभनी एकानेच हँड रेज केलाय, आदित्यने केलाय हँड रेज. येस मृण्मयनी केलाय नाही का? अभ्यास करून टेस्ट द्या रे. ठीक आहे पुढच्या टेस्टला चांगले मार्क्स पाडा. ओके ठीक आहे थांबूया आज. ओके थँक्यू सर. बाय सर. चलो बाय एव्हरीवन. थँक्यू सर. बाय सर. ओके बाय.